हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात तुम्हा सर्वांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. आज आमच्या राजाने केली आहे पिठलं भाकरीची फरमाईश. चला तर मग करूया झणझणीत पिठलं भाकरी. चला सुरू करूया. इथं मी घेतलेलं आहे लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि 1 वाटी बेसनाचं पीठ. आता हे 1 वाटी बेसनाचं पीठ मी पातेल्यामध्ये टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आता मी लसूण, जिरे, कोथिंबीर आणि मिरची टाकून घेत आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नयेत. गाठी राहिल्या तर बेसन चवीला चांगलं लागत नाही. पिठाळ लागतं ते पीठ खाल्ल्यासारखं. त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं नमकही टाकून घेतलेलं आहे, मीठ. आता मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे, हळूहळू पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. आणि हे पहा, 1 पूर्ण ग्लास पाणी मला त्यासाठी लागलेलं आहे. आता मी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेत आहे. पूर्ण एकजीव होईपर्यंत ह्याला मी मिक्स करणार आहे. आणि आता माझं रेडी आहे. आता मी कढई गरम व्हायला ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल, जिरं आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि आता जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि थोडंसं आता ह्याला हलवून घेणार आहोत छान मिक्स करून. पहा किती छान सुगंध. आता ह्या फक्त वासानेच नाही, एवढी माझी भूक वाढली आहे की बस आता वेट होत नाही. आता मी याला छान असं हलवलेलं आहे. याच्यावर आता मी ताट झाकणार आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवणार आहे. आणि बारीक गॅसवर ह्याला छान वाफ येईपर्यंत मी इकडे भाकरीचं पीठ मळून घेणार आहे. आता हे आमची घरचीच ज्वारी असल्यामुळे छान मस्त पीठ पण गिरणीतून दळून आणलेलं आहे, त्यामुळे मला काहीच अडचण नाही. मी साधं पाणी टाकूनच ही भाकरीचं पीठ मळून घेत आहे. कधी कधी भाकरी व्यवस्थित येत नाही, त्यावेळेस काय करावं लागतं की थोडंसं गरम पाणी करून घेऊन भाकरीचं पीठ मळावं लागतं. पण आता आमची ज्वारीही चांगली आहे आणि दळणही चांगलं असल्यामुळे मला काहीच अडचण नाही. त्यामुळे इथं मी छान प्रकारे ह्याला मळून घेत आहे. घाई करायची नाही, खूप वेळ छान असं मिक्स करून घ्यायचं. एकजीव पीठ झालं की भाकरी मऊ होते, लुसलुसीत होते. खरं तर मऊ भाकरी आमच्या राजेंना आवडत नाही, मला कडकच भाकरी करावी लागते. त्यांना कडक भाकरी आणि बेसन खूप आवडतं. पहा छान माझं पीठ आता मळून होत आहे. एक कविता आठवत आहे मला, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता मी भाकरी तर थापत आहे, पण तिकडे तवाही गरम व्हायला ठेवलेला आहे आणि त्या गरम तव्याचे चटके जरा का होईना माझ्या हाताला लागणार आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पण त्या भाकरीची चव एवढी गोड असते ना की ते चटके लक्षात राहतही नाही आहेत. आता पहा, मी अशी छान दोन्ही हाताने भाकरी छान गोल थापून घेत आहे. आधी छान अशी एका हाताने त्याला शेप देत आहे, परत डबल दोन्ही हाताने ती छान एक. आता पहा, माझा तवाही इकडे गरम झालेला आहे, त्यामुळे मी भाकरी टाकून घेतली आहे. त्याच्यावरती पाणी लावून घेत आहे. सगळ्या कोण्याने त्याला पाणी लावावं लागतं. आणि आता हिला पलटवून घेत आहे आणि खालच्या बाजूनेही छान भाजून घेत आहे. पहा इकडे माझं बेसनही किती छान सुंदर इकडे झालेलं आहे. साईडला ठेवून देते मी आणि भाकरीकडे लक्ष देते, कारण तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती रागवेल, फुगेलच ती, परंतु करपेलही, म्हणून आधी तिच्याकडे लक्ष देते. आणि छान आता दोन्ही साईडून भाकरी छान फिरवून भाजून घेते. पहा माझी भाकरी फुगत आहे आणि फुगलेली भाकरी आणि बेसन, पहा त्याची चव मस्त. खालवून वरून दोन्ही साईडून मी भाकरी भाजून घेत आहे. इथं दुसरी भाकरी माझी तयार होती थापलेली, त्याच्यामुळे मी ती टाकून तिला पाणी लावून तिलाही छान भाजून घेणार आहे. पहा कितीही तुम्ही पंचपक्वान्न खा, पण भाकरी आणि बेसन ह्याला कशाचीच तोड नाही. आणि हे एकदम आपलं घरातलं जे साहित्य आहे, म्हणजे काहीच नसेल आणि उन्हाळ्याच्या वेळेस तर बस तोंडाला चवच राहत नाही ना, काही खाण्याची इच्छा होत नाही, त्यावेळेस बेसन भाकरी वा मस्त बेत होतो. माझी दुसरी भाकरी रेडी झाली. आता चला ताट करूया. ताटामध्ये आता मी इथे छान बेसन, जवसाची चटणी, लोणचं ते पण घरचं, कांदा आणि ज्वारीची भाकरी. हा बेत तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे माझे नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.